रायगडमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण वचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। 9 ऑक्टोबरला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून 8 एकर मैदानावर मंडप उभारून जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूयात। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी वचनपूर्ती हा कार्यक्रम राज्य सरकारने रायगड जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे। त्यासाठी जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या माणगावमध्ये या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सध्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्याच ठिकाणी आपण आहोत। माणगाव मोरबा रोडवरती धनसे म्हणून मैदान आहे। जवळपास 7 ते 8 एकर इतकी जागा जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमासाठी सुशोभित केलेली आहे। रायगड जिल्ह्यातल्या 15 तालुक्यातून जवळपास 40 ते 50 हजार इतक्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे या विस्तीर्ण असं मैदानावरती भव्य मंडप साकारण्यात आलं आहे आणि महिलांना बसण्यासाठी व्यवस्था म्हणून खुर्च्यांची करण्यात आलेली आहे। हजारो खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। केवळ रायगडच नाही तर लगतच्या नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यातला देखील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे। कारण अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री उदय सामंत, महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे खासदार आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातले सर्व आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होत असणाऱ्या या कार्यक्रमामध्ये नेमकी महायुतीकडनं कोणती मोठी घोषणा कोकणासाठी केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।